नमस्कार. भक्तराज नामदेव चरित्र भाग 10. नामदेवांचा अंतिम क्षण जवळ येत होता. नामदेवांसारख्या महापुरुषांच्या दृश्य जीवनाचा शेवट अनंताशी नातं जोडत असतो. अंतिम क्षण अत्यंत मौलिक असतो. त्या क्षणी जन्मजन्मांतरीची पुण्याई त्यांची साधना फळाला येते. नामदेवांना त्यांची वाट स्पष्ट दिसत होती. त्या वाटेविषयी मनात विलक्षण ओढ होती. इतकी ओढ का? याचं उत्तर माहीत असूनही ते देता येत नव्हतं. ओढाळ मन त्या वाटेने जायला उत्सुक होतं. पूर्वसंचितानुसार वाट आधीपासूनच नक्की झालेली असते, पण योग्य वेळ आल्याशिवाय ती वाट खुणावत नाही, हाकारत नाही. खरं तर अशा वेळी त्या वाटेवरील वेदनाही सुखद वाटायला लागतात. नामदेव पांडुरंगाच्या समीप जाऊन त्याला आर्त सुरात म्हणाले, आषाढ शुद्ध एकादशी नामा विनवी विठ्ठलाशी. आज्ञा द्यावी हो मजसे समाधी विश्रांती लागी. आयुष्य कळसासी आले अभंगत्वा सिद्धी नेले. ज्ञानेश्वर संगती घडली तीर्थमिशे जगदुद्धारा. जन्मा आलियाचे कृत्य जन लावावे सुपंथे. विठ्ठल मंत्र त्रिभुवनात जग जाणत महिमा रे. सर्व सिद्धी मनोरथ तुझे कृपेने समस्त. देवा माऊली, माझा अंतकाळ आता जवळ येतोय. मला तुझ्यापासून दूर ठेवू नकोस. मला समाधी घेण्यासाठी अनुमती दे. मी तृप्त आहे, समाधानी आहे. सारं काही भरून पावलं. सगळं मिळालं ते तुझ्या पुण्याईने मिळालं. तुझी कृपा होती म्हणून मिळालं. तो तुझा प्रसाद. आता माझी अखेरची मागणी पुरी करशील? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत हिरे पाय देतीवरू. आपल्या प्रेम भंडारीची मागणी पांडुरंगाने तात्काळ मान्य केली. त्यालाही त्याच्या भक्ताचा नित्य सहवास हवा होता. दोघांच्या इच्छेनुसार नाम्याला पांडुरंगाच्या चरणी आढळपद मिळालं. नामदेवांच्या मनीची आस पूर्ण झाली. पृथ्वीवर तीर्थे आहेत अपार, परी पंढरीची सर एका नाही. भक्तश्रेष्ठ नामदेवांनी वयाच्या 80व्या वर्षी आषाढ वद्य त्रयोदशीला शनिवार 3 जुलै इसवी सन 1350 या शुभदिनी पंढरीच्या राऊळात लाडक्या विठूच्या साक्षीने योग समाधी घेतली. देह ठेवला. दशदिशा भेदून टाकणारा मंत्र जागर झाला आणि समाधीचं दार बंद झालं. विश्वात्मक देवाशी भक्तीच्या रूपाने एकरूप होणं हे नामदेवांच्या तृप्त जीवनाचं सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. विश्वात्मक देवाशी एकरूप होण्यात आयुष्याचं सार्थक आहे. जे साफल्य नामदेवांना मिळालं आणि त्यांचं जीवन कृतकृत्य कृतार्थ झालं. पंढरीची कीर्ती अवघ्या भारतवर्षात पोचविणारे नामदेव त्यांच्या पांडुरंगाच्या महाद्वारी योग समाधीस्थ आहेत. नामाचा देव पांडुरंगाच्या तळीच्या पायरीखाली योगनिद्रा घेतोय. महाद्वारीची हे तळीची पायरी तो वैकुंठावरी कळस गेला. या महाद्वाराशी नामदेवांच्या किती सुखद आठवणी निगडीत आहेत. हे महाद्वार म्हणजे त्यांचं सुखाचं निधान. या महाद्वाराशिवाय नामदेव आणि नामदेवाविना हे महाद्वार ही कल्पना भाविकांना सहन होत नाही. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर भव्य आहे. त्याला 8 दरवाजे आहेत. पूर्वेकडील दरवाजाला महाद्वार
किंवा नामदेवांचा दरवाजा म्हणतात. नामदेवांचा दरवाजा आपल्याला थेट चंद्रभागेच्या वाळवंटी घेऊन जातो. या पवित्र महाद्वारी नामदेवांची समाधी आहे. या महाद्वाराला 12 पायऱ्या आहेत. त्यातल्या पहिल्या पायरीवर नामदेव मोठ्या थाटात विराजमान झालेत. त्यामुळे या पायरीला श्रद्धेने नामदेवांची पायरी असं म्हणतात. ही पायरी म्हणजे नामदेवांची योग समाधी. महाद्वारी सुख असे या सुखाचे लागती संतांचे चरण रज. म्हणून या स्थळ पाहिले निवांत झाले चित्त तेथ समाधान.